मित्रांनो, आज आपण बघणार आहोत तूर डाळ म्हणजेच पिजन पी एक्सपोर्ट करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर. सर्वप्रथम पॅकिंग मटेरियल चांगल्या क्वालिटीचा निवडणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली प्रोसेस असते ज्यामध्ये कचरा काही अवेलेबल असेल तो क्लीन केला जातो आणि दुसरी क्लिनिंग प्रोसेस म्हणजेच त्यामध्ये जर काही मेटलचे कण असतील तर ते सुद्धा सेपरेट केले जातात. एक्सपोर्टमध्ये ही डाळ जर तुम्हाला एक्सपोर्ट करायची म्हणली तर त्यामध्ये लागणारे कागदपत्र आहेत. सेंट्रलचा फसाय सर्टिफिकेट तुम्हाला लागतो, ॲपेडाचा RCMC लागतो, फायटो सॅनिटरी सर्टिफिकेट लागतो आणि सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन लागतो. हे काही कागदपत्र घेऊन तुम्ही तुमचा एक्सपोर्ट बिझनेस स्टार्ट करू शकता. यामध्ये सेकंड प्रोसेस येते ती म्हणजेच डिहस्किंगची, म्हणजेच त्या डाळीवरचं कव्हर काढण्यासाठी ही प्रोसेस वापरली जाते. आणि एकदा का ही प्रोसेस झाली मग आपण त्याला मस्टर्ड ऑइलने पॉलिश करतो जेणेकरून त्याच्यामध्ये एक चांगली शाईन आली पाहिजे. पॅकिंग एकदा त्याला केलं की मग हाच मटेरियल आपण कंटेनरमध्ये लोड करतो आणि आता हा तुमचा कंटेनर तयार आहे विदेशामध्ये 190 कंट्रीपर्यंत जाण्यासाठी. असेच इम्पोर्ट एक्सपोर्टचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच मला फॉलो करा आणि ही रील तुमच्या त्या मित्रासोबत शेअर करा ज्याला इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये काम करायचं आहे.